नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील नाफेडकडून कांदा खरेदीला हालचाली सुरू। काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची बातमी संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयाच। करू शकता नाफेडकडून कांदा खरेदीला हालचाली सुरू। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागातर्फे भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत मागील वर्षी 5 लाख टन कांदा खरेदी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकार व विपणन महासंघ नाफेड व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ NCCF या दोन नोडल एजन्सी मार्फत झाली आणि या खरेदीचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार आरोपींना ही खरेदी गाजली। आता नाफेडने बदल करत खरेदीने नियोजन सुरू करताना महासंघांना दूर ठेवले, तर सदस्य संस्थांना माध्यमातून कांदा खरेदीचे नियोजन केले आहे। त्यानुसार हालचाली सुरू झाल्या असून नाशिकमध्ये नाफेडचे वरिष्ठ अधिकारी व सदस्य संस्थांनी मंगळवारी यासंबंधी बैठक होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं। गैरव्यवहारामुळे नाईलाजास्तव नाफेडवर ही वेळ आली आहे, तर NCCFने अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही। गेल्या वर्षी कांदा खरेदीतील गोंधळ कानावर आल्यानंतर नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई आहेर यांनी स्वतः नाशिक दौऱ्यावर पाहणी करून गैरप्रकारची पोलखोल केली होती। मात्र पुढे हा मुद्दा दाबला गेल्याची चर्चा रंगली होती। तर खरेदी पूर्ण झाल्यानंतर पुढे चाळीत साठा उपलब्ध नसणे, कांदा रिकव्हर हे प्रकरण घडणे, पण तर प्रत्यक्षात उन्हाळ कांद्याची खरेदी करून काही महासंघांनी प्रतवारी नसलेला खरीप पोळ कांदा खपवला। त्यामुळे या ठिकाणी मोठी बदनामी वाट्याला आल्यानंतर यंदा नाफेडच्या नव्या व्यवस्थापकीय संचालकांनी बदल हाती घेतले आहेत। यंदा खरेदी नाफेडचे सदस्य असलेले सहकारी संस्थांच्या माध्यमातून करण्याचे नियोजन केल्याचे दिसते आहे। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून महाराष्ट्राचे धन्यवाद।